मुलींनो हळू हळू जरा डोल नका फिरू, चक्कर येईल. ओवी अननोन नंबर. हॅलो, कोण बोलतंय? हॅलो, ओवीच्या काकू बोलत असता काय हो? प्लीज ओवीला फोन देता का जरा? मला ना तिच्याशी खूप महत्वाचं बोलायचं असतं बघा. हो, मी ओवीची काकूच बोलतेय, पण तू कोण बोलतोयस बाळा? मी आबिर, बेळगावात मी ओवीला भेटतो होतो बघा. अच्छा, हो, एक मिनिट. हा ओवी, हे घे तुझ्या मित्राचा फोन आहे, अबीरचा. ओवी पहिले खेळ नंतर बोल. नाही तुझा, मला बोलू दे. नाही, आत्ताच्या आत्ता खेळ माझ्यासोबत. शुभ्रा बाळा, 2 मिनिटं लागतील, होईल तिचं 2 मिनिटात बोलू. 2 मिनिटात होईल, आपण नंतर खेळू. तुझा. हॅलो अबीर बोल. हॅलो ओवी, मला ना तुला एक प्रश्न विचारायचा असतो बघ. कसला प्रश्न? ओवी मला सांग, काल कार्यक्रम झाल्यानंतर असं का झालं असेल म्हणतो मी. माझ्या आईने मला तुझ्या बाबांच्या हातून एवढ्या रागाने का खेचून घेतला असेल म्हणतो मी. आणि मग लगेच तुझे बाबाही तुला घेऊन का निघून गेले असतील. अबे मला तर काहीच कळत नाही रे. मला तर खूप राग आला होता बाबाचा. मला पण आईचा खूप राग आला असतो बघ. पण ओवी, तू विचारलंस का ग तुझ्या बाबांना की ते तुला असं का घेऊन गेले असतील म्हणून? नेमकं त्यांना काय झालं असतं हे तरी माहित असतं का ग तुला? अरे मी विचारलं, खूप वेळा विचारलं, पण त्याने घरी आल्यावर पण काहीच सांगितलं नाही. उलट तो माझ्यावर रागवला आणि मला काकूंसोबत पाठवून दिलं. सेम माझ्या आईने पण मला काहीच सांगितलं नसतं. मी विचारलं तर तिने विषयच बदलला असतो की ग. आणि रडत रडत रूम मध्ये जाऊन बसले असते. मी किती दार वाजवलं तरी तिने दार खोललं नसतं बघ. होय, तुला काय वाटतंय ग, असं का झालं असेल? मला पण माहित नाही. मला त्या दोघांना काल भेटवायचं होतं. होय, आपल्याला वाटत होतं की त्या दोघांची भेट करून द्यावी म्हणून. पण मला तर वाटतंय ते दोघे जण एकमेकांना आधीपासून ओळखत असतात पण तुम्ही. बरोबर, मला पण तसंच वाटतंय. पण प्रॉब्लेम असा आहे, ते दोघं आपल्याशी काय बोलतच नाहीयेत. आपण जर काही प्रश्न विचारला तर ते आपल्यावरच रागवतात. मग कसं करणार ते एकमेकांना ओळखतात की नाही? मोठ्यांनी आपल्याला नाही सांगितलं तर काय झालं म्हणतो मी. आपल्याला त्या मागचं खरं काय ते शोधून काढावं लागेल. आणि ते आपण लवकरच शोधून काढूयात म्हणतो मी. कसं शोधून काढणार अबीर? आपण तर लहान आहोत. होय, आपण दोघं लहान असतो तरी आपण खूप हुशार असतो म्हणतो मी. तू घाबरू नकोस ग. माझ्या डोक्यात ना एक प्लॅन असतो बघ. आता मी सांगतो ना तसंच कर. वा अबीर, कसला हुशार आहेस तू. तू तर एकदम सुपर आयडिया दिलीस. असंच करूया आपण. चल ठेवते फोन, बाय. आणि हो ओवी, प्लॅन विसरायचा नाही या. नाही विसरणार. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट ओवी. सरदा, जास्त विचार करू नकोस. आज नाही, मी तर बोलतो आत्ताच्या आता जाऊन भेट. आणि हा तुझा तो काही इगो आहे ना, थोडा वेळ बाजूला ठेव. अरे नाही आहे माझ्यात इगो बाबा, नाही आहे. इगो असता तर फोन केला असता का तिला. आणि गेलो होतो मी गुरुकुलात. काल कार्यक्रम झाल्यामुळे आज क्लास नव्हता तिचा. प्रॉब्लेम हाच आहे की ती कुठे राहते पुण्यात तेच माहिती नाही आहे मला. नाहीतर घरी पण गेलो असतो. नाही आहे माझ्या इगो. एक काम कर, तू मला तिचा नंबर दे, मी फोन करतो आणि पत्ता विचारतो. अरे बाबा, तुझ्या नावाने नाही विचारत. मी एका मुलाचा बाप बोलतोय. गुरुकुलमध्ये मला ऍडमिशन घ्यायचं माझ्या मुलाला, ते सांगतो बस. नको, खोटेपणा नको प्लीज. ठीक आहे, एक काम करूया, आपण गुरुकुलमध्ये जाऊया, त्या श्यामाताईला भेटूया आणि पत्ता घेऊया. चल आपण गुरुकुलला जाऊया. चल. गुरुकुल, स्वरस सावली, गुरुकुलचं नाव. गुरुकुल तर जुनं आहे ना. हां, मग त्या गुरुकुलचं नाव आधीपासून स्वरसावली कसं आहे?
सावली तर आत्ता आली आहे पुण्यात. म्हणजे सावलीला कुठल्या तरी एका व्यक्तीने मदत केली आहे, किंवा सावलीवर आपलं एवढंच प्रेम करणारी कुठली तरी अशी व्यक्ती आहे जिने ते गुरुकुल चालू ठेवलं होतं इतकी वर्ष. कोण असेल ही व्यक्ती? आता माझा काही डोकं चालत नाहीये. तुझं डोकं चालतंय का बघ, मला काही कळत नाही यार. जगन्नाथजी. हा निघालो. हा आता पोचीन. चल मोनिका, मी निघतो. हा अरे पण काय, कुठे चाललायस? गुरुकुलच्या जागेवर जाऊन येतो. का? का म्हणजे मी तुला प्रॉमिस दिलंय, ही जागा आपली होणार. सांगितलं नाही का तुला मी? डाव्या हाताचा खेळ आहे माझ्या. आजच्या आज तुला रिझल्ट मिळते. राजकुमार आता गुरुकुलात गेला आणि त्याला तिकडे चुकून सुद्धा सावली दिसली तर माझा सगळा प्लॅन फिसकटेल. चल निघतो. हा? नाही, थांब एक मिनिट. काय काय पेढायस की काय? आईंनी त्या ठिकाणी अजिबात पाऊल ठेवायचं नाही असं स्ट्रिक्टली सांगितलंय, तरी पण का चाललायस तू तिकडे? अरे बापरे, माझ्या आईचं कधीपासून ऐकायला लागलीस तू? हा उगीच काहीतरी बोल. ए? हो ग बाळा, काय झालं? बस. मम्मा ते ओवी सोबत मला अजिबात नाही खेळायचं. तिला आत्ताच्या आत्ता पनिशमेंट दे. का? काय केलं त्या ओवीने तुझ्यासोबत? मी निघतो. थांब जरा. आम्ही दोघी छान हॉलमध्ये गेम खेळत होतो. तिने मध्येच गेम सोडला आणि ती फोनवर बोलायला गेली. फोनवर? पण सारंगचा फोन तर सारंग तर नाहीये ना घरात. मग कोणाच्या फोनवर बोलत होती बाबू ती? हा, आणि कोणाशी बोलत होती? तिच्या बेस्ट फ्रेंडशी. अमृता काकूच्या फोनवर बोलत होती. तिच्या बेस्ट फ्रेंड त्या दिवशी आम्हाला भेटला होता जेव्हा आम्ही सारंग काकासोबत आईस्क्रीम खायला जात होतो. मम्मा तिचा फ्रेंड बेळगावचा आहे. काय? बेळगाव. तू ऐकलंस का ती काय बोलत होती फोनवर? त्याचं नाव, त्याचे आई वडील कोण आहे, तो कुठे राहतो, काहीतरी ऐकलंस का? हा, निका काय करतेस का? जरा शांत हो. लहान मुलींचा खेळ आहे, त्याच्यात झालेलं भांडण आहे. CID सारखी चौकशी कुठे करते? आणि तो मुलगा असेल जळगावचा बेळगावचा, तुला काय करायचं काय? तू गप्प बस रे जरा राजकुमार. तुला नाही कळणार या मागची क्रोनॉलॉजी. असं डोकं आता चालतंय तिकडे. तिचा बेळगावचा मित्र, तिने का केला असेल त्या मित्राला फोन? हा, कारण बेळगाववरून तर काय बेळगावून काय